हे कशाला सगळं मारलेलं आहे आणि आम्हाला मारे काय मग ते फाशी घेतली सगळ्या त्याच्या अंगावर नाही वळा नाही ऐका ना हा मग पण संशय आमचा स्वतः आम्ही त्याच्या गाडी बसून पाठवलं होतं ना कुठल्या गावचे ते उपळा माकडाचा उपळा माकडचे उपळा बोलवलं नातू कुठं गेला असं म्हणलं मी म्हणलं गेला येड्यावणी करायला येईल म्हणलं कुठं जाणार आहे व 4 दिवस हिंडला येईल म्हणलं आणि करील काम मग रात्री आल्यावर मग म्हणला आलाय तर गेला ती मालक त्याचा बापन ती पोरग हे किती प्रकार झालाय हे त्याने आम्हाला सकाळी सांगितलं ती रात्री मोठ्यानं बोला जरा माझं नाव कोमल शिंदे. रात्री ती माणसं घरी आलं होता त्यांच्या आई वडिलाला भावाला शिव्या वगैरे दिल्या जातीवादी काढली आणि मग गोड बोलून नेलं त्याला. 4 दिवस तो कुठं बाहेर गेला होता. मग ते 8-9 महिने झाले तिथं कामाला होता. ते 2-4 दिवस कामाला नसल्यामुळं गोड बोलून नेलं आणि आई बाप्पाला वाटलं कामाला गेल्यामुळं आपलं लेकरू कुठं जाणार मग त्यामुळं त्यांनी फायदा उचलला. मग रात्री हाणलं मारलं मग तिथंच टाकलं काटाड्या वगैरे. आज किती दिवस झालं आज रात्रीचा नेलं होतं त्यांनी. रात्री नेऊन हाणलंय मारलंय त्याला तिथं टाकलं ना. आम्हाला सकाळी कळालं. सकाळी पण कळालं त्यांनी तिकडं नेलं पोलीस स्टेशनला काय ते पोस्टमार्टम वगैरे करून त्यांनीच आमच्या दारात आणून ठेवलं. आमची सही नाही काय नाही. संशय कोणावर वगैरे आहे का? तेच जो मालक आहे ना त्याच्यावर संशय आहे. महेश पडवळ कोण आहे की त्याच्या आम्हाला नाही पाहिजे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढंच. तुमचं नातेवाईक कोण म्हणजे आता कोण कोण आहे इथं? नातेवाईक तर सगळेच आलेत. आणि तो तुमचा नात्यानं कोण लागतो एक्सपायर झाला? मामाचा मुलगा आहे माझा. त्याला बहीण नाही आई वडील गरीब आहे त्यामुळे फायदा उचलला त्यांनी.